श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. बघा, संकष्टी चतुर्थी महिन्यातून एकदा येत असते. त्यात ज्या तिथीला येते त्या तिथीला असं विशेष महत्त्व आहे. अनेक भक्त अगदी मनोभावे संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असतात आणि न चुकता संध्याकाळी चंद्राचं पूजन करून उपवास सोडत असतात. असंच आपल्या घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी असेल, आपण कितीही उपाय केले, दवाखाने केले तरी त्यांना फरक पडत नसेल, तर दवाखान्यासोबतच तुम्हाला हा उपाय देखील संकष्टी चतुर्थीला करायचा आहे. कारण वैशाख महिन्यातील जी संकष्टी चतुर्थी आहे त्याला असं विशेष महत्त्व आहे. तर आपल्याला हा उपाय कसा करायचा आपण ते बघू. बघा, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सुपारी घ्यायची आहे आणि सुपारीसोबतच आपल्याला एक खाऊचं पान देखील घ्यायचं आहे. त्यानंतर ती सुपारी आपल्याला देवाजवळ ठेवायची आहे. देवाजवळ ठेवल्यानंतर त्या खाऊच्या पानावरती सुपारी ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला मधोमध कुंकानं स्वस्तिक चिन्ह बनवायचं आहे आणि त्यानंतर ते पान गणेशाच्या पूजेमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. यासोबतच गणपतीचा आपल्याला 108 वेळेस ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यासोबतच आपण हा उपाय करून आपल्याला नमस्कार करायचा आहे. याने आपले आरोग्य सुदृढ होते आणि आपले आजार जे आहे ते हळूहळू नाहीसे होतात. श्री स्वामी.